महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मामलेदार कोर्ट कायद्यातील सुधारणा, शेतकऱ्यांना शेत रस्ते, वहिवाटीचे मार्ग आणि पाण्याच्या प्रवाह संबंधीचे वाद जलद निकाली काढण्यासाठी केल्याचे सांगितले। नोटीस, ईमेल व व्हॉट्सअपद्वारे पाठवून 3 महिन्यात प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी म्हटले। विद्यार्थी आंदोलनावर बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचे समर्थन केले, मात्र राजकीय हस्तक्षेपावर टीका केली। कर्जमाफीच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होतील असेही त्यांनी स्पष्ट केले। वर्षानुवर्ष कोर्टामध्ये सुरू असलेल्या तहसीलदार, प्रांत, कलेक्टरकडे केसेस त्या सुरू आहेत त्या निकाली काढणे आणि तातडीनं राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना शेतरस्ता मिळणे याकरता मामलेदार नियमामध्ये आम्ही सुधारणा केली आहे। नोटीस थेट ईमेलने देणे, नोटीस व्हॉट्सअपवर पाठवणे आणि तातडीनं सुनावण्या घेऊन किमान 3 महिन्याच्या आतमध्ये या केसेस निकाली निघाल्या पाहिजे। शेत रस्त्याची केस 3 महिन्याच्या वर चालू नये असा विचार सरकार करत आहे। आणि एवढंच नाही तर शेत रस्ता अडवणे, पाण्याचा प्रवाह अडवणे, नाल्यावर अतिक्रमण करणे, महसुली नाल्यावर अतिक्रमण करणे, या सर्व बाबीवर आता आम्ही आळा बसवतो आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी तातडीनं पोलीस बंदोबस्त देण्याच्या सूचना नियमात सुधारणा केल्या आहे की शेत रस्ता अडवला किंवा पाण्याचा प्रवाह अडवला, पोलीस संरक्षण मोफत मिळेल हा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामुळे एक मोठा जो आमचा राज्यातल्या शेतकऱ्यांचा, शेतरस्त्यांचा, वहिवाटीच्या रस्त्यांचा जो मूळ प्रश्न आज राज्यामध्ये आहे तो आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये या राज्याला, संपूर्ण शेतकऱ्याला शेतरस्ते मिळावे ही भावना यामागची आहे। लोकवाहिनी मीडियासाठी रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर।